नागपूर शहरातील कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशोक गार्डन परिसरात शनिवारी रात्री थरारक घटना घडली। जुन्या वादातून कॅश व्हॅनमध्ये काम करणाऱ्या एका सुरक्षा रक्षकाने थेट हवेत गोळीबार केल्याने परिसरात खळबळ उडाली। हनुमान दिन फुलचंद शाहू वय वर्ष 51 असे गोळीबार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे। तो कॅश व्हॅनमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहे। हनुमान नदीन आणि तुषार राजभैया शाहू हे दोघे शेजारी राहत असून गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होता। शनिवारी रात्री तुषार आणि त्याच्या काही साथीदारांनी हनुमान दिनच्या घरावर हल्ला चढवत वाहनाची तोडफोड केली। या घटनेची माहिती मिळताच हनुमान दिनने आपल्याकडील 12 बोअर बंदुकीतून हवेत 2 गोळ्या झाडल्या। गोळीबाराचा आवाज होताच तुषार व त्याचे साथीदार घटनास्थळावरून पसार झाले। यानंतर संतप्त झालेल्या हनुमान दिनने तुषारच्या घरासमोरील वाहनाची तोडफोड केल्याची माहिती आहे। घटनेची माहिती मिळताच कळमना पोलीस आणि गुन्हे शाखेचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या व्यक्तींना ताब्यात घेतले असून तुषार आणि हनुमान दिन या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी घटनास्थळावरून 12 बोअरची बंदूक आणि 2 रिकामे कारतूस जप्त केले आहे। या प्रकरणाचा पुढील तपास कळमना पोलीस करीत आहेत। पोलीस स्टेशन कळमना हद्दीत जुना कामठी रोडवर शनी मंदिरच्या मागे इथे 2 परिवार राजाभैया बलदेव प्रसाद शाहू आणि हनुमानदीन शाहू असे 2 परिवार एकाच कॉलनीत अमोरासमोर राहतात। दोघेही एकमेकांचे नातेवाईक आहे। हनुमानदीन शाहू याने राजा भैया बलदेव प्रसाद शाहू याच्या मुलीची आणि त्याची बदनामी केली। त्यांच्या कोणातरी त्याच्या मुलीचं आणि एका कोणातरी सोबत लफडा आहे आणि त्याचं पण सुद्धा एका बाईसोबत लफडा आहे अशी बदनामी त्यांच्या मूळ गावी उत्तर प्रदेश येथे केली। त्यावरून राजा भैयाचा परिवार आणि त्याच्या मुलाचे 3 मित्र असे हनुमानदीन शाहूच्या घरी जाब विचारण्यासाठी गेले। दिनांक 17 रोजी 22:30 वाजता दरम्यान ते जाब विचारण्यासाठी गेले। तेव्हा त्यांनी बाहेरूनच त्याला शिवीगाळ केली हनुमानदीन शाहूला आणि त्याच्या घरासमोर उभा असलेला त्याचा ऑटो आणि एक 2 व्हीलर ही फोडली। राजा भैया आणि त्याचा मुलगा, त्याची पत्नी आणि त्याच्या 3 मुलांनी। त्यावरून तिथे त्याला शिवीगाळ करत असताना त्याचे दार बंद होते, तो घराच्या बाहेर आला नाही, परंतु त्याने यांना पळून जावे म्हणून हनुमानदीन शाहूने त्याच्याकडे असलेल्या 12 बोर बंदूक मधून वर टिनातून बंदूक बाहेर काढून त्याने 2 राऊंड हवेत फायर केले। त्याच्यानंतर हे लोक पळून गेले। त्याच्यानंतर हनुमानदीन शाहू हा बाहेर आला आणि पुन्हा त्याने मग त्याची गाडी फोडल्यामुळं राजा भैयाची सुद्धा गाडी त्याने फोडली। त्यावरून दोन्ही पार्टीला पोलीस स्टेशनला बोलवून काउंटर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। आरोपींना अटक केलेली आहे। अधिक तपास सुरू आहे।